नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वीच्या मराठीच्या पेपर संदर्भात. बघा, भरपूर दिवसांपासून 10वीचे विद्यार्थी विचारत होते, सर मराठीच्या पेपर संदर्भात सांगा. तर बघा, आजपासून आपण 10वीच्या जे काही पेपर आहेत त्या संदर्भाचे संपूर्ण मार्गदर्शन, संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर करणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10वी मराठी पेपरमध्ये तुम्ही 95+ स्कोर कसा करू शकता, त्याची महत्त्वाचं गायडन्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बघा, 21 फेब्रुवारीपासून म्हणजेच उद्यापासून तुम्हा सर्वांचे पेपर त्या ठिकाणी सुरू होत आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांचे सर्वांचे परीक्षा त्या ठिकाणी सुरू होत आहे. त्यासाठी परीक्षेसाठी सर्वचे सर्व महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी. ठीक आहे. तर बघा, 95+चा स्कोर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. 100% तुम्हाला हेच प्रश्न येणार आहेत, हे पण मी तुम्हाला सांगतो. 100% तुम्हाला हेच प्रश्न येणार आहेत. ते प्रश्न आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मराठीचा जो पेपर आहे तो मराठीचा पेपर आलेला आहे. तर त्या पेपरची संपूर्ण माहिती, संपूर्ण गायडन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून संपूर्णच्या संपूर्ण तुम्हाला 95+चा जो काही स्कोर आहे त्या ठिकाणी करता यावा. तर बघा, त्या अगोदर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि त्यासोबत त्यांना पण चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. बघा, 10वी आणि 12वी जोपर्यंत तुमचा 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जातं. त्यामुळे सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. तर थोडाही वेळ वाया घालवता लगेच आपण आता 10वीची जी काही प्रश्नपत्रिका आहे ती पाहूया आणि संपूर्ण माहिती समजून घेऊया, म्हणजे जेणेकरून तुमचं संपूर्ण त्या ठिकाणी जे काही कन्फ्युजन आहे ते क्लिअर होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता. बघा, अशा पद्धतीची तुमची मराठीची प्रश्नपत्रिका असते. ठीक आहे. टायमिंग तुम्हाला 3 तासांचा असतो. पॅटर्न सेम आहे. बघा, पॅटर्न सेम आहे. पॅटर्न जो आहे तो सेम आहे. ठीक आहे. पॅटर्न सेम असतो. परीक्षेचा टायमिंग तुम्हा सर्वांना माहिती 3 तासांचा वेळ आहे. 3 तासांमध्ये तुम्हाला 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायची. 80 गुणांची प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची आणि 80मध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळवायचे. आता ते तुम्ही कशा पद्धतीने मिळवू शकता त्यासाठीच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. बघा, सुरुवातीला ज्यावेळेस तुमच्या हातात प्रश्नपत्रिका येते, प्रश्नपत्रिका आपल्या हातात आली की आपण घाबरायला लागतो. तुम्ही घाबरू नये म्हणून तुम्हाला या ठिकाणी ही तुमचा जो काही कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे तो वाढावा, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासोबतच मराठी हा असा विषय ज्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न येईल तो प्रश्न येईल असं सांगण्याची आवश्यकता राहत नाही, कारण त्यामध्ये सगळं काही तुम्हाला कृतीने करायचं आहे. म्हणजे सगळं काही तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि त्या तुमचं जे काही आकलन क्षमता आहे त्याच्या आधारावर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवायची असते. त्याच्या आधारावर तुम्ही चांगला स्कोर करत असतात. मराठी अतिशय सोपा विषय आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही स्कोर करू शकता. जर तुम्ही चांगला त्या ठिकाणी अभ्यास केला असेल, जर सराव केला असेल तर चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. आता बघा, कृतीपत्रिकेसाठी सुरुवातीला काही सूचना असतात विद्यार्थ्यांना. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण अशा सूचना असतील. बघा, सूचनेनुसार आकलन, कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात. आकृत्या पेननेच काढाव्यात. तिसऱ्या नंबरमध्ये उपयोजित लेखनातील कृतींसाठी सूचना, निवेदन आकृतींची आवश्यकता नाही, तसेच या कृती लिहून घेऊ नयेत. पुढे बघा, विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5(अ)(2) सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1(ई) अपठित उत्तरा वाचून त्या उत्तराचा सारांश लिहावयाचा आहे. ठीक आहे. आता हे मागे होतं. पुढे बघा, स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. पैकीच्या पैकी तुम्ही मार्क्स मिळवू शकता. सुरुवातीला तुमचा विभाग 1 असतो, गद्य विभाग असतो. गद्य विभागापासून तुमची सुरुवात होत असते. तर बघा, प्रश्न क्रमांक 1(अ)मध्ये उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा, कृती करायची काय, तर चौकटी पूर्ण करायच्या आहेत. आता बघा, पहिल्या नंबरला जर आपण पाहिलं तर बघा, 2 या ठिकाणी प्रश्न आहेत तुम्हाला, पहिला आणि दुसरा. उतारात आलेले नदीचे नाव, उतारा वाचायचं आहे आणि त्या उताराच्या आधारे तुमची आकलन क्षमता किती त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. कुठेही तुम्हाला बघा, हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न अशा पद्धतीचे असतात, तुमचं त्या ठिकाणी किती आकलन आहे त्याच्या आधारावर तुम्हाला उत्तर लिहायचे. तुम्ही एक वेळेस तो उतारा व्यवस्थित वाचायचा, जेवढा फास्ट वाचला तेवढं तुमच्यासाठी चांगलं आणि लक्षात जर बसत असेल तर उत्तम. उतारात आलेले नदीचे नाव, बाळाची आई करत असलेला उद्योग. बघा, आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर उतारात आलेल्या नदीचे नाव विचारलेले. ठीक आहे. उतारात आलेल्या नदीचे नाव, तर काय आहे, उतारात आलेल्या नदीचे नाव कृष्णा नदी. ठीक आहे. कृष्णा नदी, उतारात आलेले नदीचे नाव कृष्णा. बाळाची आई करत असलेले उद्योग. बघा, बाळाची आई जे ते बाळाची आई करत असलेला उद्योग जो आहे तो उद्योग या ठिकाणी सांगितलेला आहे. तर बघा, मासे पकडण्याचा उद्योग. बघा, बाळाची आई करत असलेला उद्योग तर मासे पकडण्याचा उद्योग. बघा, मी एक या ठिकाणी पाहता क्षणी सांगितलेलं आहे, पण संपूर्ण उतारा वाचल्यावर तुम्हाला क्लिअरली कळून जाईल. ठीक आहे. म्हणजेच तुमचे 2 गुण या ठिकाणी झाले.
अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. बघा आता पूर्णच्या पूर्ण प्रश्नपत्रिका जर सोडवायला बसलो तर हा व्हिडिओ खूप लांब होऊ शकतो. लांब म्हणजे लांबच होईल. लांबच होईल. त्यामुळे संपूर्ण प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सोडवून सांगणार नाही. ही प्रश्नपत्रिका तशीही जुनी आहे. पण तुम्हाला अशाच पद्धतीने प्रश्नपत्रिकेमध्ये उतारा दिलेला असेल आणि त्याच्याच आधारे तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. बघा आकृतीबंध पूर्ण करा. कार्यक्रमात नारायण सुर्वे यांना सन्मानाने मिळणाऱ्या वस्तू. तर जर आपण पाहिलं तर बघा कार्यक्रमामध्ये जर आपण पाहिलं तर नारायणजी सुर्वे यांना सन्मानाने मिळणाऱ्या वस्तू कोणत्या होत्या? तर आपण जर पाहिलं तर बघा सन्मानाने मिळणाऱ्या वस्तू कोणत्या? तर सन्मानाची शाल व श्रीफळ. बघा काय आहे? शाल व श्रीफळ. या ठिकाणी शाल लिहायचे, या ठिकाणी श्रीफळ लिहायचे. या ठिकाणी पण तुमचे 2 गुण किंवा 1 गुण जे काय असेल ते तुमचे झालेले आहेत. ठीक आहे, पक्के. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे. बघा स्वमत आहे तिसरा प्रश्न. हा प्रश्न तर सोडायचाच नाही. स्वमत कुणीही सोडायचं नाही. जरी तुम्हाला काही आलं नाही तरीही स्वमत तुम्ही लिहून यायचं आहे. बघा शाल व शालीनता यांच्या पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. शाल व शालीनता, ठीक आहे, याचा तुम्हाला पाठाच्या आधारे कळलेला जो काही अर्थ आहे तो तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. स्वतःचं मत आहे तुमचं, तुम्हाला हा लिहायचंच आहे. तुम्ही जे काही लिहाल ते फक्त रिलेटेड असायला पाहिजे. तुम्हाला कळलेला अर्थ आहे तो. जे पेपर चेकर असतात त्यांचं असं म्हणणं नसतं की हेच आन्सर पाहिजे, हाच उत्तर आलं पाहिजे. तुम्हाला कळलेला जो काही स्वमत आहे तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला मांडायचं आहे. तुम्हाला मार्क्स मिळून जातील. पुढे बघा, पुढे आपण आलेलो आहे आ मध्ये. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर सूचनेनुसार कृती करायची. उतारा हा आहे, याच्यानुसार कृती करा. बघा कोणते लिहा. तर बघा कोणते लिहायचे 2 गुणांसाठी आपण ठिकाणी विचारले. बघा मी तुम्हाला सोडवून पण दाखवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. जर आपण पुढे पाहिलं तर बघा निरंजनचा सर्व खर्च करणारे कोण? तर बघा ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निरंजनचा सर्व खर्च करणारा कोण होतं? तर जर आपण पाहिलं तर निरंजनचा सर्व खर्च करणारे कोण? तर निरंजनचा सर्व खर्च करणारे एक त्याच्या आपण मावशी म्हणू शकतो. या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण एक पाहता क्षणी आपल्या लक्षात येतं त्या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. बघा गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च बळसावळी गुरुजीच करायचे. गुरुजींना त्याला सांगितलं की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंतच मी सारा करतो. बघा बडसावळे गुरुजीच. बघा या ठिकाणी निरंजनचा सर्व खर्च करणारे कोण होते? तर सावळे गुरुजी. ठीक आहे. बडसावळे जे गुरुजी ते त्या ठिकाणी सर्व खर्च करायचे. नंतर पुढे जर आपण गेलो तर बघा पुढे काय विचारले? निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला. बघा मामा सुरुवातीलाच आहे. मामा गेला तो पुन्हा परतला नाही. निरंजनला मावशीकडे सोडून गेलेला कोण? तर मामा. 2 गुण तुमचे या ठिकाणी झाले. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. अतिशय सोपा प्रश्नपत्रिका असते. अतिशय सोप्या जर तुम्ही चांगला सराव केलेला असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. बघा का ते लिहा. निरंजन वार लावून जेवायचा. कारण काय? तर ते कारण तुम्हाला सांगायचं आहे. का जेवायचा? तो मावशीकडे होता किंवा मग जे काय असेल ते. निरंजन झटून अभ्यास करायचा. कारण काय? तर ते पण तुम्हाला या ठिकाणी उतारा वाचल्यानंतर समजेल आणि 2 गुण तुमचे या ठिकाणी झाले. पुढे बघा तिसरा स्वमत आहे. तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये लिहायची. तुम्हाला ज्या अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत ती तुम्हाला लिहायची आहेत. 3 गुणांसाठी विचारले. तुम्ही 6 ते 7 ओळी लिहू शकता. 7 ते 7 ओळी तुम्हाला. बघा स्वमत आहे त्यामुळे तुम्ही जे काही लिहाल ते तुमच्याशी महत्त्वाचं आहे. बघा आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये तुम्हाला सांगायची. आदर्श विद्यार्थी कसा असला पाहिजे ते तुम्हाला गुणवैशिष्ट्ये सांगायची होती. आता बघा ही प्रश्नपत्रिका जुनी पण अशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. स्वमत त्यामध्ये असतं, उतारा असतो, त्याच पद्धतीने कृती पण असते आणि ते तुम्हाला सोडवायची असते. अशा पद्धतीने तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकता. आता पुढे बघा अपठित गद्यमध्ये आपण आलेलो आहे. आता हा जो काही गद्य आहे, हा जो काही उतारा आहे तो तुमच्या पुस्तकातला नाही. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा आकृतीबंध पूर्ण करायचे. संकटाकडे पाहण्याची दृष्टी अशी असावी. तर बघा संकटाकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी? उतार्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. बघा उतार्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित जर त्या ठिकाणी हा उतारा वाचला तर तुम्हाला समजून जाईल आणि कशा पद्धतीने ते असायचं ते तुम्हाला समजून जाईल आणि तुम्ही मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात पैकीच्या पैकी. पुढे बघा आता कधी ते लिहा. बघा काय म्हटलेलं आहे? कधी ते लिहा. आपण संकटांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही. कधी ते त्या ठिकाणी उतारा दिलेला आहे त्याच्या आधारे तुम्ही लिहायचे. आजारी संकटग्रस्त माणसे आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. तुम्हाला उतारा दिलेला आहे त्याच्या आधारे तुम्हाला उत्तर लिहायचे. कधी ते लिहायचं. ठीक आहे. 2 गुण तुमचे होतील. आता बघा विभाग पद्यमध्ये आपण आलेलो आहे. विभाग 2 पद्य. बघा कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कविता दिलेली आहे. कवितेच्या आधारे तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची होती. आता ही जुनी प्रश्नपत्रिका आहे पण तुम्हाला अशाच
अशाच पद्धतीने तुम्हाला विचारलेलं राहील. ठीक आहे. पुढे पाहू शकतो बघा, योग्य पर्याय निवडा. सैनिकाचे औक्षण केले जाते. सैनिकाचे जे औक्षण आहे ते केले जाते. आता कसे केले जाते? भरलेल्या अंतःकरणाने, डोळ्यातील आसवांच्या ज्योतीने, त्या तुकड्याने, अशा पद्धतीने जे काय असेल ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. भरलेल्या अंतःकरणाने आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, कारण सैनिक एक वेळेस सीमेवर गेले तर ते त्या ठिकाणी देशसेवेसाठी जात असतात. बहुतेक दिवस आपली त्यांची भेट होत नाही, जोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी सुट्टी मिळत नाही. त्यामुळे आपण भरलेल्या अंतःकरणानेच त्यांचं औक्षण त्या ठिकाणी करत असतो. अशा पद्धतीने तुम्ही ते सांगू शकता. जे काय असेल ते उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. पुढे बघा, कवितेतील दीनदुबळे म्हणजे काय? तर बघा, कविता दिलेली आहे. कवितेतील दीनदुबळे म्हणजे काय? तर 4 ऑप्शन्स आहेत, त्यानुसार तुम्ही सांगायचं. बघा, कविता ही दिलेली आहे आणि ह्या कवितांचा, ही जी काही कविता आहे, या कवितेमध्ये जे काही अर्थ आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला ही सगळी जी काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर बघा, डोळ्यातील अश्वांची ज्योत पाजळावी, अशा पद्धतीने. पुढे बघा, आता आपण जर पुढे गेलो तर बघा, पुढे या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते? कृती करा. बघा, ही कविता वाचली नव्हती त्यामुळे हा प्रश्न चुकलेला आहे आपला. डोळ्यातील आसवांच्या याच्याने औक्षण करायचं असं आहे ते. पुढे बघा, कृती करा. डोळे भरून पाहावे असे दृश्य, अपुरे वाटणारे सामर्थ्य. आता ही पण कृती तुम्हाला सोडवायची. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. आता हे जे काही 4 शब्द दिलेले आहेत याचा अर्थ लिहायचा आहे. 2 गुण तुमचे या ठिकाणी झालेले आहेत. अतिशय सोपा पेपर आहे. पैकीच्या पैकी बघा, या ठिकाणी तुम्ही 80 पैकी 80 गुण मिळवू शकता. 80 पैकी 80 गुण मिळवू शकता. तर तुम्हाला ते समजलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने जर तुम्ही सराव केलेला असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण त्या ठिकाणी मिळू शकतात. आता आपण पुढे जर गेलो तर बघा, पुढे आपल्याला अशा पद्धतीने कृती पाहायला मिळतात. त्यानंतर बघा, विभाग 3 मध्ये आपण आलेलो आहे स्थूल वाचनमध्ये आता आपण या ठिकाणी आलेलो आहेत बघा, स्थूल वाचन. ठीक आहे. तर बघा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 2 कृती सोडवायच्या होत्या स्थूल वाचनमधील आणि त्या पद्धतीने जर तुम्ही सोडवल्या तर 6 गुण तुमचे होऊन जातील स्थूल वाचनमध्ये. नंतर बघा, भाषा अभ्यास, व्याकरण घटकावर आधारित कृती. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. बघा, वाक्यांचा प्रकार ओळखायचा होता, काय प्रकार आहे, आणि ते तुम्हाला प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिली की तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतात. व्याकरण असा विषय ज्यामध्ये पैकीच्या पैकी गुण आपण मिळवू शकतो. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. बघा, कंसातील सूचनेनुसार वाक्य जे आहे ते रूपांतर करायचे. ही इमारत खूप उंच आहे, उद्गारार्थी करा. बघा, उद्गारार्थी करायचे. उद्गारार्थी तुम्हाला करता येतं, ही इमारत खूप उंच आहे. ठीक आहे. तर उद्गारार्थी तुम्हाला करायचं आहे. बघा, आज पहाटे रानात उजेड नव्हता, होकारार्थी करायचे. बघा, होकारार्थी वाक्य करायचे. तुम्हाला करता येत असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्ही करायचे, तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणतेही 2. बघा, मुठभर मांस वाढणे, उत्साहाला उधाण येणे आणि मळमळ व्यक्त करणे. आता हे जुनं आहे, मी तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही, पण अशाच पद्धतीने तुम्हाला विचारलेलं असतं. भाषिक घटकांवर आधारित कृती. बघा, शब्द संपत्ती, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे. मित्राचा समानार्थी शब्द, नंतर कणवाळू समानार्थी शब्द, नंतर बघा खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. तर बघा, लहान मोठा, ज्ञान अज्ञान, अशा पद्धतीने. ठीक आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द तुम्हाला सांगताच आहे. बघा, लिहिता वाचता येणारा. ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा, तर शब्दसमूहाबद्दल अर्थ सांगणारा एक शब्द तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे. वचन बदला, ठसा, शेंग याचं वचन बदलायचं आहे. पुढे बघा, लेखन नियमानुसार लेखन. खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. पहिला दिवस रोळीत गेला, रात्रभराच्या वाटचालीने थकून ती विश्रांती घेत होती. विरामचिन्ह वापरायचे या ठिकाणी. त्यानंतर बघा, पुढे उपयोजित लेखन आलेलं आहे. उपयोजित लेखन यामध्ये पण तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता जर तुम्ही पत्रलेखन केलेलं असेल, चांगल्या पद्धतीने सराव असेल तर. बघा, खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहे आणि ते तुम्हाला सोडवायचे. अशा पद्धतीने संपूर्ण जी काही प्रश्नपत्रिका आहे ते आपण पाहिलेली, म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही पैकीच्या पैकी गुण जे ते त्या ठिकाणी मिळवू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली, संपूर्ण प्रश्नपत्रिका समजून घेतली. तर अपेक्षा करतो सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त सर्वांना सबस्क्राईब करायला पण सांगा. तर आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.